गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण सॉल्व प्रॉब्लेम नंबर 5 पेज नंबर 222 222 समजून घेणार आहोत. सगळ्यांनी पुस्तकातलं पान नंबर 222 काढायचे. सन, मून अँड स्टार आर पार्टनर्स. 3 पार्टनर आहे पहा इन अ फर्म, शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 5:3:2. 5:3:2. They agreed to dissolve the firm on 31st March 19, on which date their balance sheet was as under. ॲसेट आपण लगेच मांडायला सुरुवात करणार आहोत. पहा, फर्निचर, गुडविल, जॉईंट लाईफ पॉलिसी, सनरी डेटर, स्टॉक, एवढे सगळे ॲसेट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून काढायच्या. 2 सनरी ॲसेट्स, फर्निचर, गुडविल, जॉईंट लाईफ पॉलिसी, सनरी डेटर्स आणि स्टॉकपर्यंत, आणि त्याची टोटल बाहेर लिहून काढायची 1,45,000. जॉईंट लाईफ पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू म्हणजे मुदत संपण्या अगोदरच आपण जर पॉलिसी बंद केली, देऊन टाकली रिटर्न, त्याला सरेंडर म्हटलेलं आहे. बाकी त्याला काही एवढं महत्त्व नाही. फक्त जॉईंट लाईफ पॉलिसी 30,000ची होती आणि ती विकून टाकली, देऊन टाकली, रिटर्न करून टाकली, सरेंडर केली, परत करून टाकली. त्यानंतर ॲसेट बाजूला कॅश ॲट बँक आहे. मग आपण सेपरेट बँक अकाउंट करू. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 लिहिले पहा. त्यानंतर ॲसेट बाजूला कॅपिटल अकाउंट मूनचं दिलेलं आहे. ॲसेट बाजूला डेबिट बॅलन्स असतो, बरोबर, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि मूनच्या कॉलममध्ये 10,000. ॲसेट बाजू आपली मांडून झाली. आता लायबिलिटी बाजू. लायबिलिटी बाजूला कॅपिटल दिले पहा, सन आणि स्टारचं 35,000, 85,000. लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स असतो, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 35,000 सनचं आणि स्टारचं 85,000. त्यानंतर रिझर्व्ह फंड दिला आहे 15,000, 15,000. रिझर्व्ह फंड वाटून द्यायचं आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिझर्व्ह फंड 7,500, 4,500, 3,000 सगळ्यांना वाटतं येईल. पहा, 15,000 आहे, रेशो आहे 5:3:2. याची बेरीज करायची. 5 आणि 3 8 आणि 2 10. पहा, 10ने भागला, शून्य कट केला, 1500 राहिले. 1500 गुणिले 5 7,500. 1500 गुणिले 3 4,500. 1500 गुणिले 2 3,000. वाटून दिलं पाहिजे बरोबर. त्यानंतर जॉईंट लाईफ पॉलिसी फंड, क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग रेट तिन्ही पण लायबिलिटी आहे. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सनरी लायबिलिटीज क्रेडिटर्स 26,000, जॉईंट लाईफ पॉलिसी फंड 30,000 आणि आउटस्टँडिंग रेट 4,000. टोटल बाहेर 60,000. आता आपलं पूर्ण बॅलन्स शीट मांडून झालं. ॲडजस्टमेंट सुरू. ड्युरिंग द डिझोल्युशन फॉलोइंग वेअर द कॅश अँड नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्स. पहा, ॲडजस्टमेंट फर्स्ट आहे. फर्निचर अँड स्टॉक वेअर टेकन ओव्हर बाय सन ॲट अन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹35,000 अँड 28,000 रिस्पेक्टिव्हली, म्हणजे अनुक्रमे. फर्निचर 35,000ला आणि स्टॉक 28,000ला सननी घेतले. पहा, दोन्ही इफेक्ट आपले पाठ पाहिजे लगेच. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सन्स कॅपिटल अकाउंट फर्निचर 35,000, स्टॉक 28,000 टेकन ओव्हर, टोटल बाहेर 63,000. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला टू रिअलायझेशन अकाउंट सनच्या कॉलममध्ये 63,000. ही टोटल आत्ता आपण केलेली ही इथे लिहून टाकली. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर बी. जॉईंट लाईफ पॉलिसी वॉज सरेंडर अँड सनरी डेटर्स वेअर रिलाइज इन फुल आफ्टर अलाउइंग अ डिस्काउंट ऑफ 20%. जॉईंट लाईफ पॉलिसी 30,000ची पहा, आणि सनरी डेटर्स 20% वजा करायचे.
दोन इफेक्ट रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बँक अकाउंट जॉईंट लाईफ पॉलिसी 30,000 आणि सड्डे डेटर्स पहा ॲसेटला किती दिलेले आहेत 60,000 60,000 20% कमी करायचे. लक्ष द्या पहा 60,000 20/100 20 एक 20 20 5 100 5 एक 5 एक उरलाय 5 दुने 10 आणि 3 शून्य टाकले म्हणजे 12,000. 60,000तून 12,000 वजा करायचे 20% होतील 12,000. 48,000ला सड्डे डेटर्स विकले थोडक्यात तेवढे पैसे आले. पहा रिलायझेशनच्या क्रेडिट लिहिले बाय सड्डे डेटर्स 48,000 याची टोटल करायची 78,000. पैसे आले त्या ॲसेट विकून बँकेच्या डेबिटला बँक अकाउंटच्या डेबिट साईडला जमा करायचे. पहा टू रिलायझेशन अकाउंट 78,000. ॲडजस्टमेंट नंबर सी सन्ड्री क्रेडिटर्स वेर टेकन ओव्हर बाय मून ॲट ₹24,000. ॲसेट घेतल्याच्या विरुद्ध लायबिलिटी घेतलेली इफेक्ट करायची. मूननी घेतले पहा सन्ड्री क्रेडिटर्स रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला पहा इथं लिहिलं आहे टू मून्स कॅपिटल सन्ड्री क्रेडिटर्स टेकन ओव्हर. सन्ड्री क्रेडिटरची किंमत किती सांगितली 24,000ला घेतलेली सांगितलं म्हणून इथं लिहिलं पहा 24,000. आता याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिलायझेशन अकाउंट आणि मूनच्या कॉलममध्ये बरोबर 24,000 लिहिले. ॲडजस्टमेंट नंबर डी रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹2,000. रिलायझेशन एक्सपेन्सेस आणि राहिलेले लायबिलिटीचं पेमेंट आपल्याला आता करून टाकायचं आहे. रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट याच्यामध्ये आउटस्टँडिंग रेंटचे 4,000 आपल्याला द्यायचे आणि आत्ता सांगितले ॲडजस्टमेंट डीमध्ये रिलायझेशन एक्सपेन्सेसचे 2,000 बरोबर. क्रेडिटर्स मून देणार आहे क्रेडिटरचा विषय नाही आणि जॉईंट लाईफ पॉलिसी त्याचं कॅटेगरी सरेंडर केलेली आहे. मग आता याची टोटल केली 4,000 आणि 2,000 याची टोटल घेतली 6,000. हे 6,000 पेमेंट करून टाकलं यांचं. याचा सेकंड इफेक्ट पैसे गेले बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिलायझेशन अकाउंट 6,000. ॲडजस्टमेंट संपल्यात. लायबिलिटीचं पेमेंट सर्व केले का पाहून घ्यायचं आहे. सर्व लायबिलिटी झाल्यात. आता आपल्याला रिलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. रिलायझेशन अकाउंटची कोणती बाजू जास्त आहे पाहिजे पहा क्रेडिट बाजू जास्त आहे यावेळेस 2,01,000 2,01,000. ह्याच्यातून हे डेबिट वजा केले याची बेरीज करायची आणि या 2,01,000 मधून लेस करायचं वजा करायचं. जो प्रॉफिट येतो 26,000 हा 26,000 आपल्याला वाटून द्यायचा आहे. आता वाटता येईल सगळ्यांना 26,000 5 3 आणि 2 म्हणजे किती 10ने याला भागायचं. हा शून्य गेला म्हणजेच या ठिकाणी 2600 गुणिले 5 करायचं 2600 गुणिले 3 आणि 2600 गुणिले 2 वाटून दिलंय पहा. सनला येईल 13,000 मूनला 7,800 आणि स्टारला 5,200 टोटल बाय 26,000. प्रॉफिट कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय रिलायझेशन अकाउंट प्रॉफिट पहा सनच्या कॉलममध्ये 13,000 मूनच्या कॉलममध्ये 7,800 आणि स्टारच्या कॉलममध्ये 5,200. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. स्टारची केली तर क्रेडिट पहा 93,200 डेबिटला घेतले 93,200. डेबिटला काहीच नाही. फायनल पेमेंट टू बँक अकाउंट ते लिहून टाकायचं 93,200. आता आपण मूनची टोटल करू. मूनची पहा 36,300 36,300 याच्यातून हे डेबिट बॅलन्स त्याचा 10,000 लेस केले 36,300 मधून 10 गेले डिफरन्स फरक आला 26,300 टू बँक अकाउंट फायनल पेमेंट. आता सनची टोटल करूया. सनची डेबिट जास्त येते पहा. मग सनच्या डेबिटला 63,000 क्रेडिटला लिहिले 63,000. यानंतर हे 35,000 7,500 आणि हे 13,000 या तिघांची टोटल करायची आणि या 63मधून ते लेस करायचं वजा करायचं. तो डिफरन्स येतो तो फरक येतो किती 7,500.
बाय बँक अकाउंट त्याला म्हणायचं. हे सनला 7,500 आणावे लागले, बरोबर. आणि इकडं जे आलेले आहेत हे दोघांना, मून आणि स्टारला हे द्यावे लागले. हे 7,500 सनला आणावे लागले बँकेचे डेबिटला, बँक अकाउंटचे डेबिटला. पहा, टू सन्स कॅपिटल अकाउंट 7,500. आणि या दोघांना द्यावे लागले बँक अकाउंट. मून आणि स्टारला पैसे द्यावे लागले 26,300 आणि 93,200. देऊन टाकले पैसे. कॅपिटल अकाउंट बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय मून्स कॅपिटल 26,300, बाय स्टार कॅपिटल अकाउंट 93,200. आणि बँक अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होतं आपलं. पहा, 1,25,500, 1,25,500. 5 गणित आपले सॉल्व प्रॉब्लेम सगळे समजून दिलेत. पहा, डिझोल्युशन, सिम्पल डिझोल्युशन हा प्रकार चालू आहे आपला. सर्व गणित आपण समजून घेणार. अतिशय सोपा टॉपिक आहे. ॲसेट्स रिलायझेशन अकाउंटचे डेबिटला लिहून काढायचं त्याच किमतीने बुक व्हॅल्यूनी. नंतर लायबिलिटी रिलायझेशन अकाउंटचे क्रेडिटला लिहायचं. त्यानंतर कॅश किंवा बँक अकाउंट सेपरेट उघडायचं. पार्टनरचं लोन असेल तर सेपरेट उघडायचं असतं, नाही तर नाही. त्यानंतर ॲडजस्टमेंट वाचायचं. ॲसेट विकून दिलेले पैशाचे दोन इफेक्ट आपले पाठ पाहिजे. ॲसेट विकून आल्यानंतर आपण काय करतो, रिलायझेशनच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बँक किंवा कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर एखाद्या पार्टनरने ॲसेट घेतली रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला. त्याच्या विरुद्ध लायबिलिटी घेतलेली असते. रिलायझेशनच्या डेबिटला त्याचं नाव टाकायचं आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन म्हणायचं. त्यानंतर रिलायझेशन एक्सपेन्सेस, डिझोल्युशन एक्सपेन्सेस आणि काही लायबिलिटीचं पेमेंट करायचं असतं. रिलायझेशनच्या डेबिटला टू कॅश किंवा बँक अकाउंट आणि बँकेच्या क्रेडिटला. कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं, फायनल पेमेंट. काहीला पैसे आणावे लागतात, काहीला द्यावे लागतात आणि बँक अकाउंट टॅली होतं. एकदम सोपे स्टेप्स आहेत. या पद्धतीने तुम्ही सगळे गणितं सोडवले पाहिजे. 5ही गणितं लिहायचे आहेत. पुस्तकात जरी गणित असेल कंटाळा करायचं नाही, लिहून काढायचं वहीत गणितसुद्धा आणि त्याच्या शेजारीच लगेच उत्तरसुद्धा लिहून काढायचं. ठीक आहे.